नमस्कार मित्रांनो. चला तर बघा, आज आपण इथे त्या नर्सिंग ऑफिसरच्या DSSB च्या अंडर ज्या गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज निघाल्या आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर बघा, यामध्ये आपण जास्त काही नाही, फक्त आपण बघणार आहोत की त्याची जे फॉर्म भरायची डेट किती आहे, त्यानंतर लास्ट डेट किती आहे, त्यानंतर बेसिक पेमेंट स्केल किती राहणार आहे नर्सिंग ऑफिसरचा, हे आपण यामध्ये बघणार आहोत. आणि जे डेट आहे डेट बघणार आहोत. आणि बाकीचे इन्फॉर्मेशन आहे, तुम्हाला जर ही पीडीएफ लागत असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जाऊ शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याची मी लिंक देऊन देणार. तिथे तुम्हाला पीडीएफ मिळून जाणार, तुम्ही तिथून पीडीएफ मिळू शकता. तर बघा, हे ड्रीम TSSB काय पहिले आपण बघू. तर बघा, दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन कोड. तर बघा DSSB. तर बघा, हे पूर्णपणे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सीज आहेत. फक्त या कशा दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर येणार. त्यानंतर बघा, आपण बघणार आहोत की ते मेन आपण जे नर्सिंग ऑफिसर आहे, नर्सिंग ऑफिसरच्या व्हॅकन्सीज किती आहे हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर बघा बघा, LR, OBC, SC, ST, EWS, त्याच्या टोटल ज्या जागा आहे नर्सिंग ऑफिसरच्या, ह्या 1507 जागा आहे. त्यानंतर बघा, हे नोटिफिकेशन कधी रिलीज झालं होतं. हे नोटिफिकेशन 12 जानेवारी 2024 ला हे नोटिफिकेशन रिलीज झालेलं होतं. त्यानंतर फॉर्म फिलअप म्हणजे फॉर्म ऑनलाईन फिलअप करायची किती डेट आहे बघू आपण. 13/2/2024 म्हणजे आता हा जो महिना चालू आहे, फेब्रुवारी महिना, या 13 तारखेपासून जे फॉर्म फिलअप डेट आहे ते चालू झालेलं आहे. त्यानंतर जी लास्ट डेट आहे, ही लास्ट डेट कधी आहे, तर ही लास्ट डेट 13/3/2024 म्हणजे मार्च महिन्यात, पुढच्या महिन्यात आपल्याला 13 तारखेपर्यंत ही डेट आहे. म्हणजे टोटल एक मंथ ही डेट आहे. त्यानंतर आपण बघितलं की नर्सिंग ऑफिसरच्या जागा किती आहे. त्यानंतर बघा, हे दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे इथे वेगवेगळ्या स्टेटचे जे नर्सिंग ऑफिसर आहेत त्यांना अप्लाय करायचं आहे, जे नर्सिंग झालेले आहेत त्यांना. तर त्यामुळे त्यांना ज्या स्टेट मधून त्यांनी त्यांचं पास आउट आहे, त्यांनी त्यांचं कम्प्लीट केलं एज्युकेशन, किंवा त्यांनी त्यांचं पास आउट, तिचं त्यांना रजिस्ट्रेशन लागणार आहे. त्यामध्ये पुन्हा काही डिटेल्स आहे. यानंतर यामध्ये कॅटेगरी वाईज जागा किती आहे, त्यानंतर एज रिलॅक्सेशन किती आहे, या सगळे डिटेल्स या पीडीएफ मध्ये पूर्णपणे दिलेले आहे. त्यानंतर जी एक्झाम फॉर्म आहे, एक्झाम फॉर्मची फीस किती आहे, त्यानंतर जनरल इन्फॉर्मेशन किती आहे, क्रायटेरिया काय राहणार आहे, काय बेनिफिट्स मिळणार आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. तर बघा, ही पीडीएफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये या माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देणार. तुम्ही त्याला जॉईन करून तिथे तुम्ही ही पीडीएफ मिळू शकता. आणि बघा, दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे पूर्णपणे गव्हर्नमेंटचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट आपल्याला मिळणार आहे. फक्त एक आहे, हे दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे आपल्याला दिल्लीकडे जॉब करावे लागणार आहे. तर अशा प्रकारची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. आणि हे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट स्पेस केलंय पूर्ण 57,000 नर्सिंग ऑफिसरला स्पेस केलंय. तर बघा, अशा प्रकारची पूर्ण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन आहे. ज्यांना पण दिल्लीमध्ये जे पण जॉब करू शकतात त्यांना हे खूप महत्वाचं आहे. हे तिथे जाऊन जॉब करू शकतात, त्यांना हे खूप महत्वाचं आहे. तर बघा, ही डेट आहे, डेट 13 फेब्रुवारी 2024 आहे, आणि लास्ट डेट आहे 13 मार्च 2024 आहे. तर तुम्ही जेवढ्या पटकन तेवढ्या पटकन तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे, आणि तुम्हाला यासाठी अप्लाय करायचा आहे, आणि तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. तर बघा, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला नर्सिंग अपडेट्स माझा टेलिग्राम चॅनल आहे, मी तुम्हाला लिंक देणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही त्याला जॉईन करू शकता आणि ही पीडीएफ तिथून मिळू शकता. तर बघा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.